ते पुढे पाऊल ठेवू शकत नाही. पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या. जाणार आणि त्या जाणाऱ्या डब्याचं नाव अभिषेक आहे. तुमचं ओरिजिनल नाव देव आहे. ऐशाला बाजो चुकला आणि तुका म्हणे वाया. आता माझं नाव सांगू नका. विचारणाऱ्यांना जर विचारलं माझं नाव सांगू नका. हो, एकच काडी भुवाची राख करायला काय धरून बसताय? तालुक्याच्या गावाला वरच्या बाजूला लावून द्या. फक्त राहुल. कुठे आहे राहुल? मला दाखवा बरं. लाव बोट लावा बरं. एक नंबरची जात रगेल बुवाची. लाव ना हात, लाव ना. मला दाखव राहुल कुठे आहे. कसं बोटानं दाखवू तुला रे अनुभव सांगला. कसं बोटानं दाखवू तुला रे या 100मध्ये एखादा अकलीवान असेल का नाही? आज हे 100चे बसलेले आहेत राजहंस. जाऊ दे 99ला मोर द्या. तुला काय बाबाचं खाऊ घालतोस? कोणी आणला रे आज आपण? बुवाला तर महाराष्ट्रामध्ये ऊत आला, दगड बाजूला केला म्हणजे पतपत बुवा. बुवांना काय तोंड कोणी आणणार आहे आजचा बुवा? म्हणजे मी आतंकवादी घरी. आणि समजून जर केशींचं काय उद्याचं करून आता येईल का तुला? अरे उलट सोनं होईल सोनं. काय ना 100मध्ये एखादा आज कीर्तनाला डोकेबाज असेल का नाही? का नाही? अरे डोकेबाज आहे म्हणून सूर्य उदयाला येतो. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबाने सांगितलं मित्रा, अद्वैत पुसरी. अधिकार जरी सगळ्यांचा असेल, सगळ्यांचा नशिबात नाहीये. त्यांना फक्त गणपड्या उडीतच मारायचं. ते पुढे पाऊल ठेवू शकत नाही. पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या. महाराज तर असं म्हणतात, लाखामध्ये एखाद्याला कडे समजेल या भाषेमध्ये सांगा. तुमच्या बापाची मक्तेदारी नाही. अभिषेक, या खांद्याच्या पुढं भाताच्या दाणे एवढं तरी तुझं नाव पांगलेलं आहे का? अभिषेक, इथं अभिषेक आहे, इकडं नाही. गुडघ्याच्या वाटीपासून इकडं अभिषेक आहे का? चौशेच्या दाणा एवढं, भाताच्या दाणा एवढं सुद्धा पुढं नाही, चौशेच्या दाणा एवढं सुद्धा पुढं नाही.
इकडच्या बाजूला अभिषेक हे नाव राईच्या दाणे एवढं इकडं राईट देव शिडी आला म्हणताय का कीड मध्ये तेल नाही काय या डबड्याचं नाव अभिषेक आहे या डबड्यामध्ये देव नाही का चाले शरीर नुसतं म्हणता काय कुठे अभिषेक मला दाखवा इकडे पांगलेलं आहे का हे जे काळ्या रंगाचं दिसतं ना हे डब्ब डब्ब म्हणताय डब्ब नाही तर काय ते देह काळाचे धन कुबेर तुम्ही 10 वर्षाचे असताना कसे दिसायचे बालपण होतं ना कुठे गेलं ते बालपण मला दाखवा बरं कुठे गेले नव्हतं काय तुमच्याकडे कुठे गेले काळ प्रत्येकाच्या फोकांडे येऊन बसलाय काका तुमचं बालपण त्यानं खाल्लं तारुण्य देखील खाल्लं आता वृद्धापणामध्ये आला त्याला सुद्धा खाणार हे डब्ब नाशिवंत आहे डब्ब कोणाचंही असू द्या देह जाणार 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 आणि त्या जाणाऱ्या डब्याचं नाव अभिषेक आहे तुमचं ओरिजिनल नाव देव आहे ऐशा लाभा जो चुकला आणि तुका म्हणे वाया आता पुढचं उदाहरण ऐका स्टोच्या नवजल मध्ये कचरा गेला पाठीमाग स्टो होते बरोबर स्टो हो नवजल मध्ये कचरा गेला मग तो स्टोचं वांगानं असा जाड घेत नाही एकाच बाजूनं एकाच बाजूनं अगदी त्यानं चौवांगानं जाड घ्यायला पाहिजे म्हणून तो नवजल मध्ये गुंतून गेलेला कचरा नको का पांगवायला मी देव नावाचा मी अभिषेक आहे या नावाचा मी मुक्ताताई आहे या नावाचा कचरा केला का नाही अज्ञानाचा नवजल मध्ये चित्त नावाचं नवजल मला सांगायला होतं काय तुम्ही स्टोच्या नवजल मध्ये कचरा केला चौ अंगानं जाड धरायला पाहिजे म्हणून पिन नको का मारायला पिन नको मारायला का सत्यनारायण घालायचा सत्यनारायण दुसरी ओळ बोला ऐसा लाभ बांधा गाठी पीन मारा पीन ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ असू द्या राम कृष्णाचं ज्ञानोबा तुकारामाचं आजोबा पंजोबाचं आई वडिलांचं तुमचं आपलं नाव कोणाचंही असू द्या अभिषेक उपाधी पुरतं का उपाधीला सोडू नये पुढे काही नाव उपाधी पुरतंय नाम केवढं आहे नाव गगनाहूनी वाढ नाम आहे
ऐसा लाभ बांधा गाठी कैसा स्टोलच 3 मारली जाते बघा कचरा जातो का नाही कीर्तनकार महाराज म्हणतात का नाही मनमना भाऊ मद बघतो मध्याची मानमस करू मामे वैश्य तुमचं गचांड धरणारा कोणी नाही म्हणून का मनमानी या श्लोकाच्या पुढाशी एक ओवी आहे तू मन ये मीची घरी त्याच्या खाली एक अशी ओवी आहे माझी अनुसंधानी दे अर्जुना तुझं मन जर मला अर्पण करावं असं वाटत असेल तर या मार्गाने बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी लाखभर रुपयाला बंगला 100 रुपयाला दरवाजा 50 रुपयाला कुलूप आणि 2 रुपयाचा खिडा 50,000 रुपये सांभाळतो काय गप्पा आहेत का या गप्पा आहेत या सांगणारे माणसं मरून गेले की आमच्यासारखे बाजार पुढे आले म्हणून समजत नाही तुम्हाला म्हणून तुम्ही संशयामध्ये आले नाहीतर तुम्ही आले नसते मित्र लाखभर रुपयाला बंगला आहे का सांगणारे माणसं उदारीचे विठ्ठल पायी पडे मिठी शब्द रोखीचा आहे का उदारीचा आहे विचार करा विठ्ठल पायी पडे मिठी शब्द उदारीचा आहे का रोखीचा आहे 500 वर्षापूर्वी तुकोबारायला हा शब्द मांडलाय संत साहित्यामध्ये का नाही मांडला होय या संसाराची तुटी सुरुवातीला आणि 2 नंबरला विठ्ठल पायी पडे मिठी पुढे मी बोलणार आहे अजून मी अजून 5-7 मिनिटं कीर्तन सांगणार आहे हा कारण तुमचं मागच्या जन्मी मी खाऊन बसलोय ना मी मला पूर्ण करावं लागेल ते माझ्या बापाला सुट्टी व्हायची नाही बघा आता विठ्ठल पायी पडे मिठी 500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे मग का 500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे विठ्ठल पायी पडे मिठी उदाहरण रोखीचं आहे का उदारीचं आहे आज महाराष्ट्रामध्ये सांगणाऱ्याला उदारीचं आहे खरंच रात भेटन कधीतरी असं का लग्नाला 2-4 वर्ष झाली कशा चौकशा करायला लागतं रे मुलबाड झालं नाही अजून या विषयीकडे जावं त्या भक्ताकडे जावं त्या डॉक्टराकडे जावं त्या वैद्याकडे जावं किती उठा ठेव करतो रे पिला डोक्याचा किती उठा धीर धर ना होईल ना 2-4 वर्ष झाली तरी एवढा उठा प्रपंच एवढा लवकर वंशाला दिवा हवाय तुला आणि इकडं रे भेटन कधीतरी असं ना नाम उच्चारिता कंठे प्रयोजन अवघड नाही सांगतो तुम्हाला ऐका सकाराम नावाच्या माणसाला जर तुकाराम म्हणून हाका मारल्या वो देईल का तो वो देईल का तो ऐका सकाराम नावाच्या माणसाला जर तुकाराम म्हणून तुम्ही अरे 96 पिढ्या आडत बसलं तरी वो द्यायचा नाही पाण्यात ते बेडकं काय कमी फुटतात काय ठाव आडत ते काय पाण्यात ते अनंत वाचाळ आणि भरडती भरड सकाराम नावाच्या माणसाला जर तुम्ही तुकाराम म्हणून हाका मारताय वो देईन का तो चुकलं रे काका चुकलं ना ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू निमिषाचा व्यापारू माझे सुख साचारू उद्धवा मी तेथेच घर बांधिले गोपाल कृष्ण भगवान पायानं करायचा नसतो परमार्थ हाताने करायचा नसतो परमार्थाच्या ठिकाणी वैखरी चालत नसते अरे नाम जप वैखरी चित्त झाले विषयावरी परमार्थ श्वासानं करायचा श्वासानं करा भजन गड्यानो श्वासानं करा भजन
म्हणता का नाही? हरिपाठ जरूर वाचता. 2 नंबरला माऊलीचा एक अनुभव सांगितला माऊली ज्ञानोबारायानं. 800 वर्षापूर्वी वयाच्या 16व्या वर्षी क्रांती आहे बघा. डोळे उघडा जरा. 16 वर्षाची क्रांती आहे. आज माझी ना बैल कोकणात गेली, गौऱ्या मशानामध्ये गेल्या, पांढऱ्या केसाला मेहंदी लावायची वेळ आली तरी शायनिंग मारतय म्हातार. असं कुठे असतंय का? गौऱ्या मशानामध्ये गेल्या, 2-8 दिवस शिल्लक राहिले तरी समजून घेत नाही. साधे बोलू द्या, त्यांचं सांगायचं असतं, आपलं ऐकायचं असतं. असं का ऐकायचं असतं का? ज्ञानोबारायांची वयाच्या 16व्या वर्षी क्रांती आहे. हरिपाठामध्ये 2 नंबरला अभंग आहे. मंथुनी नवनीता तैसे ज्ञानंता. आणि पुढे काय? व्यर्थ कथा सांडी माता. नारळाच्या काट्या 96 पिढ्या कुटत बसले तरी रेशम निघणार नाही. मंथुनी नवनीता तैसेच ज्ञानंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. नामा परते साधन नाही नाही नाही. जे तू आणि करशील काही. लाख रुपयाला बंगला, 100 रुपयाला दरवाजा, 50 रुपयाला कुलूप, 2 रुपयाचा खिडा 50,000 रुपये सांभाळतो. बघा, कीर्तनाला जायचं म्हणून खरडून नातवंडां बायको सगट आई बापा सगट कीर्तनाला. की 2 रुपयाची खिडा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? 24 किल्ली. ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे का? कुलूप लावल्यानंतर आसडून बघणे. काय का कुठं उभी आहे काय? मला सांगा बरं, मी पाठ करीन. आसडून बघणे कशासाठी? आसडून बघताय? अरे भाऊ कीर्तन सुटतंय आता आपलं. तुमचा काय मी दावणीचा पहिले का रात्रभर सांगायला? दावणीचा पहिले काय? बघा, आसडून का बघता? कल्पना आहे ना? कल्पना म्हणजे तुमच्या गावची नाही बरं का? माफ करा. कल्पना आहे ना? लागलं का नाही? आहे ना? कल्पना जर घालवायची असेल की मी का आत्मा मी कोण मी? अरे भाऊ, कल्पना आहे ना? की मी का आत्मा मी. कल्पना जर घालवायची असेल, हा सोडून नको का बघायला? लागलं का नाही? पडताळून बघावं लागतं ना. आपणाला कधी पडताळून बघितलं का आपण? गणपड्या उघडी चाललं रे आयुष्य. संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आपण आलो. आता हाताने टाळ्या वाजवा. मुखानं पांडुरंगाचं भजन करूया.
मनाचं काढू टाका. गुरु मुखे उद्वैजित दिशे ते हृदय स्वयंभूची असे. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे. या जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी आहे. हो, गावाला गुलाबजामुनचं जेवण देऊन मेळ बसायचं नाही, महिला कडेला घालवण्याचं ज्ञान करून घ्यावं लागेल. हकारवणी सांगे तुका. उसाच्या तुकड्यामध्ये साखर आहे, सत्यनारायण मांडून मेळ बसायचा नाही. मेहंदीच्या हिरव्या पानामध्ये तांबडा कलर आहे, गणगोळ्या लावून मेळ बसायचा नाही. त्याला काही रीत आहे, त्याला काही रीत आहे. उसाच्या तुकड्यामध्ये साखर आहे, खलबत्त्यामध्ये कुटावा का मेंटल. त्याला कारखान्यामध्ये न्यायला पाहिजे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. ते सद्गुरुनाथ आपल्याला कान भरून सांगतात. गुरुने कानी फुंकीला वारा देणे देव भाव गेला सारा. हातारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. रुपयाला माचीस पेटी मिळते. आता शेवटचा दृष्टांत. माचीस पेटी मिळते 1 रुपयाला. 49 हात राहू द्या काड्या. एकच काडी उघडून बाहेर, एकच काडी बाहेर काढा, कवचरवर घासा आणि या बुवाला मागच्या बाजूला लावून द्या. कडू बोलते ना, कडू. मागच्या बाजूला लावून द्या. फक्त 15 मिनिट भिजवायला येऊ नका. 38 किलो वजनाचा बुवा किती दिवस लागतील राग व्हायला? मोजून 15 मिनिट. पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुका ज्ञानेश्वर माऊली. संप्रदाय रोखीचाच आहे. हो, गोष्ट बरोबर आहे. एकच काडी बुवाला पुरे. विनोदाचा भाग सोडून द्या काका. या गावाला हो वाऱ्याच्या दिशेनं वरच्या बाजूने एकच काडी लावून द्या. फक्त भिजवायला जाऊ नका. माझं नाव सांगू नका. विचारणाऱ्यांना जर विचारलं माझं नाव सांगू नका. हो, एकच काडी बुवाची राख करायला काय धरून बसताय? तालुक्याच्या गावाला वरच्या बाजूला लावून द्या. फक्त भिजवायला जाऊ नका. तालुक्याचंच गाव काय, अरे हिंदुस्थानाची सुद्धा राख करायला आयगाई करणार नाही. एकच काडी तृणाग्नी मिळे समरस झाले आणि तैशे नामे केले जपता. ट्रकभर कापलं सुद्धा, ट्रकभर औषधाला सुद्धा राख सापडत नाही. अजून तुमच्या पुढे काय मांडण्यासारखं आहे? संतांनी अजून तुमच्या पुढे काय मांडावं तुम्हाला कळावं म्हणून? सांगण्यासारखं अजून काय राहिलं? कापुराच्या वाती नाही, तृण अग्नी मिळत नाही, पापाची कळप उदाहरण नाही. पापाची कळप हरी उच्चारण आनंद पापराशीनी जातल लयाशी. विचार केला का? परमार्थ हा दांडगाईचा नाहीये मित्रो, परमार्थ युक्तीचा आहे. ज्ञानोबारायांचे अनंत अरे आता ज्ञानोबारायांचं भजन झालं. आता उपरणं आपण सोडून घेऊ आणि आपल्या शब्दांना पूर्णविराम देऊ. हरी करविले तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, काही बोली रो विनोदे, मायबाप तुमच्या पुढे सर्गेचे लाडे कोडे मजक क्षमा करावी, वेडे वाकुडे भूलबालकाचे करे ते नवल मायबाप, जाता जाता कंठी मिरवा तुळशी. पाठीमागं प्रवर्तन येऊन गेले वाटतं मी परदेशी जाताना. किती वर्षापूर्वी?